पुरवठा अधिकाऱ्यांना निवेदन देण्याचं कारण असं आहे की पेट्रोल पंपावर सध्या पेट्रोल आणि डिझेलची टंचाई चालू आहे आणि टंचाई चालू असताना 500 200 मोटरसायकल लाईनमध्ये उभा राहत आहेत. 100 ट्रकची पेट्रोल पंपावर लाईन आहे आणि लाईन आल्याच्यानंतर ज्यावेळेस पेट्रोल डिझेल टाकण्याचा नंबर येतो त्यावेळेस पेट्रोल पंप चालक सांगतात की ऑनलाईन पेमेंट चालणार नाही, रोख आणा. मग एवढं 1-1 तास 2-2 तास लाईनमध्ये उभा राहिल्याच्यानंतर समोरची व्यक्ती जर 2 तास उभा राहिल्याच्यानंतर ऑनलाईन पेमेंट चालणार नाही किंवा रोख पेमेंट आणा, तो पेमेंट कुठून आलेला तो माणूस? ते म्हणता मागच्या व्यक्तीच्या खात्यावर टाका, त्याच्याकडून घ्या. प्रत्येकाकडे कॅश अवेलेबल राहत नाही. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी सांगतात की डिजिटल इंडिया, कॅशलेस इंडिया, या सगळ्या असताना पंतप्रधानाचा अपमान करताय का? पंतप्रधान वारंवार सांगतात डिजिटल इंडिया, कॅशलेस इंडिया, हर गोष्ट ऑनलाईन करा, कॅश कमी वापरा, ऑनलाईन सुविधा घ्या. मग ऑनलाईन सुविधेचा जळगाव शहरात किंवा महाराष्ट्रभरातून किंवा देशभरातून हे पेट्रोल पंप चालक नरेंद्र मोदी साहेबांचा अपमान करताय का? ही एक शंकेचं कारण आहे. दुसरी गोष्ट, शेतकऱ्याला म्हणतात की केंद्र घेऊन पंपावर यायचं नाही, पेट्रोल डिझेल भेटणार नाही. बरं, केंद्रात आणायचं नाही तर ट्रॅक्टर म्हणा किंवा त्यांचे फवारणी यंत्र म्हणा, फवारणी यंत्र घेऊन कसं काय त्याच्यात पेट्रोल भरायचं किंवा डिझेल भरायचं? हाही एक महत्त्वाचा मुद्दा आहे. तर आमचं असं म्हणणं आहे की पेट्रोल डिझेल शेतकऱ्यांसाठी तरी किमान तुम्ही केंद्रामध्ये द्यावं, केंद्र भरून द्यावं, त्यांना त्यांची सुविधा करता येईल. क्योंकि पेट्रोल पंपापासून 10-10 किलोमीटर 20-20 किलोमीटर शेती आहे लोकांची. मग 20 किलोमीटर जाणे आणि येणे 2 तास मोडतात का नको? मग 2 तास त्यांचे मोडू नये, वेळाभावी त्यांचा वेळ वाचावा आणि शेतीतले कामं वेळोवेळी व्हावात म्हणून त्यांना केंद्रामध्ये पेट्रोल द्यावं, ही पेट्रोल डिझेल द्यावं ही आमची विनंती आहे. आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमार्फत आम्ही जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलेलं आहे. निवेदनाचा मुख्य मुद्दा हा आहे की शेतकऱ्यांच्या समस्या, शेतकऱ्यांना सर्वात महत्त्वपूर्ण त्रास हा होत आहे की शेतकरी पेट्रोल पंपावर जात आहे आणि आपल्या छोट्या छोट्या टाक्या ज्या असतील, कॅन असतील, त्या कॅन घेऊन ते लाईनमध्ये उभे आहे का? त्यांना पेट्रोल पाहिजे. आता आलेला आहे शेतकऱ्यांचा मुख्य वेळ. आज शेतकऱ्यांना गरज आहे डिझेलची. आता शेतकरी स्वतःहून तर त्यांचे पंप, फवारणी यंत्र आणि त्यांचे ट्रॅक्टर घेऊन येऊ शकत नाही. ते अशा रीतीनेच डिझेल घेतात आणि तुम्ही म्हणतात की म्हणे आमच्याकडे पेट्रोल पण मुबलक आहे आणि डिझेल पण मुबलक आहे. मग द्या ना. अर्ध्याहून जास्त पेट्रोल पंप बंद आहे. दिसत आहे ना चित्र? 2-4 पेट्रोल पंपावर जाऊन फोटो काढले आणि दाखवून दिलं की इथेच बरोबर पेट्रोल भेटत आहे, डिझेल भेटत आहे. याच्याने होत नाही. ही परिस्थिती पूर्ण जळगाव जिल्ह्यामध्ये खराब आहे. सर्वप्रथम तर शेतकऱ्यांना प्राधान्य द्या, त्यांना मुबलक डिझेल कसं मिळेल त्याला प्राधान्य द्या. ते कॅनमध्येच पेट्रोल डिझेल घेणार आहेत. ते कॅनमध्ये नाही घेणार तर कशामध्ये घेणार? याच्यावरती प्रशासनाने विचार करायला पाहिजे. याचबरोबर जनतेला त्रास होत आहे याच्यामुळे. या सर्व गोंधळामुळे तुम्ही भीती निर्माण करत आहात का? याच्यावर विचार करा. मध्येच मोठ्या मोठ्या घोषणा झाल्या. तुम्ही जनतेला सांगितलं की डिझेल कमी वापरा, पेट्रोल कमी वापरा. त्याच्यामुळे निश्चितच जनतेच्या मनात शंका येईल. कधी तुम्ही म्हणतात की थोडीफार टंचाई आहे, कधी तुम्ही म्हणतात की नाही भरपूर साठा आहे. ही दुटप्पी जी भूमिका आहे तुमच्याकडनं जी जाते जनतेमध्ये, ती विचार करण्यासारखी आहे. ही शंका निर्माण करते. तुम्ही जनतेला द्या ना. तुम्ही पेट्रोल पंप, अनेक पेट्रोल पंप बंद राहतात, म्हणतात की म्हणजे जास्त करून लोक डिझेल भरणार ना. जनता घाबरते. जनता निश्चित घाबरेल, शेतकरी निश्चित घाबरेल. कारण त्याच्या आता पीक पेरणीचा विषय आलेला आहे. अनेक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या, अनेक मोठे मोठे प्रश्न होते. यामुळे त्यांना खतं कसे मिळतील याला प्राधान्य द्या. आज मुद्दा आलेला आहे डिझेलचा, त्यांना डिझेल द्या. याचबरोबर जनतेलाही डिझेल आणि पेट्रोल कसं मिळेल याला प्राधान्य द्या. जनतेला आणि शेतकऱ्यांना वेठीत धरू नका. आणि याचबरोबर जी जनता, जे शेतकरी लाईनमध्ये उभे राहतात आणि लाईनमध्ये त्यांचा उभे राहण्याचा नंबर येतो, कोणी कॅन घेऊन राहतो, कोणी जनता गाडी घेऊन, बाईक घेऊन राहते, कोणी कोणत्या त्याच्या कारने राहते. त्याचा नंबर आला की तिथला जो पेट्रोल पंपवाला म्हणतो मी डिजिटल पेमेंट घेणार नाही. नरेंद्र मोदीजी पणार आहेत ना देशाचे, डिजिटल इंडिया आणि मोठ्या मोठ्या घोषणा केलेल्या आहे की ऑनलाईन पेमेंट करा, असं करा, तसं करा. म्हणजे आम्ही असा विचार करतो की तुम्ही त्यांचा अपमान करताय. हेच दिसतंय. अरे आता जनतेला सवय पडलेली आहे. तो खिशात पैसे घेऊन जात नाही, तो शेतकरी घरून पैसे घेऊन जात नाही, तो मोबाईल घेऊन जातो. म्हणजे ही दुटप्पी भूमिका आहे. म्हणजे कशा रीतीने गोंधळ निर्माण होतोय, या हे कसं कमी होईल याला प्राधान्य द्या. कशा रीतीने जनतेला डिझेल मिळेल. आणि तुम्ही म्हणतात की विरोधक अफवा पसरवत आहे, विरोधक वातावरण बदलवत आहे. मग द्या ना डिझेल पेट्रोल भरून भरून. सत्य परिस्थिती मांडा.
जनतेची दिशाभूल करू नका आणि शेतकऱ्यांचे हाल करू नका आणि ऑनलाईनला प्राधान्य कसं देतील पेट्रोल पंपावर याला प्राधान्य द्या अशी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमार्फत आम्ही तर समस्या आहेच जिथे काही कमीपणा दिसला प्रशासनाचा आम्ही बोलूच जनतेच्या मुद्द्यावर पण प्रशासनाला आणि जबाबदार जे असतील लोकप्रतिनिधी मंत्री महोदय आदरणीय पंतप्रधान आणि मुख्यमंत्री महोदय यांनी जळगावमध्ये आणि संपूर्ण भारतामध्ये विशेष लक्ष द्यायला पाहिजे की काय परिस्थिती आहे आणि या परिस्थितीतून कसं निघायचं नुसत्या मोठ्या मोठ्या गोष्ट करून निघायचं नसतं बाहेर जनतेचा प्रश्न कसा सुटेल याला प्राधान्य द्या नमस्कार आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमार्फत जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांना निवेदन दिलेलं आहे की डिजिटल पेमेंटला प्राधान्य द्या आणि सर्वप्रथम शेतकऱ्यांना कसं त्यांचा पीक पेरणीचा विषय आला त्यांना कसं डिझेल मिळेल जितकं त्यांना पाहिजे तितकं बरं का तर आम्ही एवढी मोठी कॅन घेऊन आले 20 लिटरची आम्ही 5 लिटर देऊ मग 15 लिटर कुठं जाईल तो घ्यायला याच्यावर विचार करा जय महाराष्ट्र